आज मनोजदादा जरांगे पाटील यांचं आंदोलन आझाद मैदानात होत आहे आणि माढा शहरातील माढा परिसरातील सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणाहून अन्नधान्य पुरवठा केला जातोय। काय वाटतं आपल्याला? माझा सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय। मनोजदादा गेली कित्येक वर्ष मराठा आरक्षणासाठी खूप मोठा लढा देत आहेत। जे आमचं हक्काचं आरक्षण आहे, जे आम्ही कुणबी मराठा आहे, ते सरकारने गेल्या 70-80 वर्षात ते गायब केलेलं आहे आणि हे हक्काचं आरक्षण लढण्यासाठी एक आपल्याकडे सच्चा देव माणूस अवतरला आहे। त्यांना पाठिंबा म्हणून गेल्या 3 दिवसांपासून लाखो आमचे मराठा बांधव मुंबईमध्ये गेलेले आहेत। तर ह्या सरकारने जिथे गेली 50 ते 60 वर्ष लालबागचा राजाच्या तिथं अन्नदान छत्र सुरू आहे, तर ह्या सरकारने ते गेले 3 दिवस बंद केलेलं आहे। पाणी पुरवठा बंद केलेला आहे आणि आत्ताच एक हाती आलेली न्यूज अशी आहे की त्यांनी रात्रीचा लाईट पुरवठा पण बंद केलेला आहे। तर सरकारला मी याच्यातून एवढं सांगू इच्छिते की आम्ही सकल मराठ्यांनी काही बांगड्या भरलेल्या नाही आहेत। आम्ही मराठ्यांच्या रणरागिणी खूप सक्षम आहे। सध्या महालक्ष्मी गौरीचा सण आहे, तरी पण आमच्या एका हाकेला माढ्यातील सकल बांधवाने, माढा परिसरातील सकल बांधवाने एका हाकेला त्यांचा अन्नधान्य पुरवठा किंवा त्यांच्या परीने जे काही वस्तू देता येतील त्याचा ओघ सुरूच आहे आणि ह्या सुरूच राहणार आहे। समजा ह्या मनोजदादा आमचे उपोषणाला बसलेले आहेत, आमरण उपोषणाला बसलेले आहेत, याची जर ह्या सरकारने गांभीर्याने दखल नाही घेतली तरी आम्ही बुधवारपासून आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या रणरागिणी आमच्या मुलांबाळांसहित जाऊन आम्ही मुंबई जाम करणार आहे। तसेच मी त्यांना सांगू इच्छिते की तुम्ही अन्नधान्य बंद केलेलं आहे, तसं महाराष्ट्रातून जर विचार केला तर भरपूर मराठा बांधव हे शेतकरी कुणबी आहेत आणि त्यांच्या जीवावर तुम्ही मुंबईमधले अन्नधान्य खाता, पालेभाज्या खाता, तर हे तुमचं हे असं आम्ही खपवून घेणार नाही आहे। आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहेत। आम्ही इकडून भरपूर अन्नधान्य इतकं घेऊन येईल की अख्खी तुमची मुंबई जेवण करून आमचे 10-20 ट्रक अन्न बाजूला राहील। तुम्ही अन्नधान्य बंद करून मराठा आरक्षणाला आळा घालू शकत नाही। आम्ही आता एकदम असा ठाम निर्णय घेतला आहे की जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईमधून माघार घेणार नाही आहे आणि आमच्या सगळ्या रणरागिणी आम्ही असं ठरवलं आहे की बुधवारी सकाळी आम्ही मुंबईकडे रवाना होणार आहे। तरी सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर आरक्षण द्यावेच, पर्याय काढायचा नाही आहे। आता आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। छत्रपती शिवाजी महाराज